भोंदू खरातची आजची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। भोंदू खरातला न्यायालयीन कोठडी मंजूर झाली आहे। दुसऱ्या गुन्ह्यात अटक दाखवून उद्या न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे। तर भोंदू खरात प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट। एकूण 11 गुन्हे खरातवर दाखल आहे। त्यापैकी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी त्याची चौकशी सध्या सुरू आहे। अनेक फसवणुकीचे जमीन गैरव्यवहाराचे गुन्हेही त्याच्यावर दाखल आहेत। त्या प्रकरणी ही चौकशी पुढे होणार आहे। मात्र सध्या एका प्रकरणात त्याला पोलीस कोठडी वाढवून देण्यात आलेली आहे। लैंगिक शोषणाचं हे प्रकरण। पहिल्या महिलेनं भोंदू खरात विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवला होता आणि त्याच प्रकरणी ही कारवाई सुरू आहे। तर दुसऱ्या गुन्ह्यात अटक दाखवून उद्या भोंदू खरातला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करणार आहे। तर भोंदू खरात प्रकरणात ही महत्त्वाची अपडेट समोर येते। खरातची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। पोलिसांनी त्याची चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून मागितली आणि त्यानंतर त्याला 14 दिवसांची पुन्हा एकदा कोठडी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। भोंदू खरातची आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे। काय युक्तिवाद झाला त्या संदर्भात अपडेट आपण घेणारच आहोत। मात्र खरात प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट। एसआयटी कडून तपास सुरू आहे। गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे। भोंदूचं कार्यालय वारंवार तपासलं जात आहे। त्यामुळे काय धागेदोरे आतापर्यंत पोलिसांच्या एसआयटीच्या हाती लागलेले आहे त्या दृष्टीनेही पुढील तपास होणार आहे। मात्र सध्या या प्रकरणी महत्त्वाची अपडेट आहे। भोंदू खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 14 दिवसांची कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। काय युक्तिवाद झालाय कोर्टात? प्रणिता, आपल्याला माहिती आहे की या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती जी आहे ते दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला बघायला मिळतो। अशोक खरातवरती आतापर्यंत 11 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी 8 महिलांनी अत्याचार आणि लैंगिक शोषणच्या संदर्भात हे अशोक खरातवरती गुन्हे दाखल केलेले आहेत। आणि पहिला जो गुन्हा होता त्या गुन्ह्यामध्ये अशोक खरात इतके दिवस पोलीस कोठडीमध्ये होता। गेल्या 13 दिवसांपासून एसआयटी कडनं अशोक खरातची चौकशी करण्यात येत होती आणि आज अशोक खरातची पोलीस कोठडी संपली आणि त्यानंतर अशोक खरातला आज जो पहिला गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला ही पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला न्यायालयामध्ये जे हजर केला असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। पण आणखीनही काही गुन्हे आहेत। जो महत्वाचा जादू टोणा विरोधी कायदा आहे त्या संदर्भात सुद्धा काही या अशोक खरातने काही विधी केलेला आहे, जे दागोरी कृत्य केलेलं आहे अशा पद्धतीचं निष्पन्न या चौकशीमध्ये झालेलं आहे। त्यामुळे त्या कायदा अंतर्गत तो जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणखीन एकदा सरकारी वकिलांनी या अशोक खरातची पीसी मागितली आणि त्यानंतर अशोक खरातला उद्या न्यायालयामध्ये जे हजर करा अशा संदर्भाचे निर्देश कोर्टाने दिलेले होते। पण पहिला जो गुन्हा आहे त्या संदर्भात मात्र अशोक खरातला न्यायालयीन कोठडी झालेली आहे। त्यामुळे आणखीन एकदा अशोक खरातला उद्या न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि जो जादू टोणा विरोधी कायदा आहे त्या संदर्भात जी पीसी मागण्यात आलेली आहे आता त्यावरती उद्या सुनावणी होईल आणि त्यामध्ये काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, या सर्व घडामोडींकडे आपलं लक्ष आहे। तुर्तास तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातील तपशील तुमच्याकडून घ्यायचा आहे। मात्र सध्याची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। दुसऱ्या गुन्ह्यात अटक दाखवून पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्यानंतर न्यायालयात काय सुनावणी होते, काय आदेश न्यायालयाकडून मिळतात ते पाहणं महत्त्वाचं आहे।